वेलकम टू ऑल स्टुडंट्स. विद्यार्थिनींनो, मी प्राध्यापक सुरेखा गायकवाड, गृहविज्ञान विभाग प्रमुख, स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालय पूर्णा. आज स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या BA अभ्यासक्रमातील गृहविज्ञान या विषयातील BA द्वितीय वर्ष सत्र 4 पेपर 10 गृहव्यवस्थापन यातील प्रकरण 1 कौटुंबिक उत्पन्न याविषयी माहिती सांगणार आहे. कौटुंबिक उत्पन्न या प्रकरणात आपणास कौटुंबिक उत्पन्न म्हणजे काय याची परिभाषा जाणून घ्यायची आहे. कौटुंबिक उत्पन्नाचे वर्गीकरण सविस्तरपणे जाणून घ्यायचे आहे. कौटुंबिक उत्पन्नाचे विविध स्रोत कोणते आहेत हे पण जाणून घ्यायचं आहे आणि कौटुंबिक उत्पन्नाच्या वितरणावर व व्यवस्थापनावर कोणते घटक परिणाम करतात याविषयी माहिती पाहायची आहे. चला तर सुरू करूया कौटुंबिक उत्पन्न हे प्रकरण. कौटुंबिक उत्पन्नाची परिभाषा जाणून घेताना आपण असं म्हणू, कुटुंबासाठी येणारा पैसा, वस्तू, सेवा व समाधान ज्यांचा उपयोग कुटुंबाच्या गरजा व इच्छा पूर्ण करण्यासाठी केला जातो त्याला कौटुंबिक उत्पन्न असे म्हणतात. कौटुंबिक उत्पन्न म्हणजेच पैसा हा अर्थ अभिप्रेत असतो, पण त्यासोबतच आणखी काही संकल्पना उत्पन्नाशी निगडीत असतात. त्याचाही विचार करणे आवश्यक असते. स्थावर व जंगम मालमत्ता तसेच सेवा किंवा वस्तूच्या उपयोगाने मिळणारे समाधान, संतोष हे देखील एक उत्पन्न मानले जाते. पैशाचा सुव्यवस्थित विनियोग केला तर त्यापासून पुरेपूर समाधान मिळवता येतं. पैशासोबतच ज्या सेवा कुटुंबाला प्राप्त होत आहेत त्या देखील विचारात घेणं गरजेचं आहे. यांच्या उपयोगाने कुटुंबातील घटकांना समाधानाची प्राप्ती करून घेता येते. आता आपण कौटुंबिक उत्पन्नाचे वर्गीकरण जाणून घेऊयात. अनेक तज्ज्ञांनी विविध प्रकारे कौटुंबिक उत्पन्नाचे वर्गीकरण केलेले आहे आणि त्यातून या सर्व बाबींचा विचार करून कुटुंबाचं उत्पन्न हे याप्रमाणे वर्गीकरित केलेलं आहे. कौटुंबिक उत्पन्न हे मुख्यतः 2 प्रकारचं असतं, मौद्रिक उत्पन्न आणि अमौद्रिक उत्पन्न. मौद्रिक उत्पन्न म्हणजेच मनी इन्कम आणि अमौद्रिक उत्पन्न म्हणजे नॉन मनी इन्कम. मौद्रिक उत्पन्नामध्ये आणखी 2 भाग आहेत. नियमित उत्पन्न याला रेग्युलर इन्कम असं म्हणतात आणि दुसरा भाग अनियमित उत्पन्न ज्याला इरेग्युलर इन्कम असं म्हणतात. त्याचबरोबर अमौद्रिक उत्पन्न हे 2 प्रकारचं आहे. वास्तविक उत्पन्न याला रिअल इन्कम असे म्हणतात आणि दुसरं म्हणजे संतोष उत्पन्न याला सायकिक इन्कम असं म्हणतात. त्याचबरोबर वास्तविक उत्पन्न म्हणजेच रिअल इन्कमचे 2 भाग पडतात. प्रत्यक्ष उत्पन्न म्हणजे डायरेक्ट इन्कम आणि अप्रत्यक्ष उत्पन्न म्हणजे इनडायरेक्ट उत्पन्न. तर मौद्रिक उत्पन्न अधिक अमौद्रिक उत्पन्न बरोबर आहे कुटुंबाचं एकूण उत्पन्न. वरीलप्रमाणे कौटुंबिक उत्पन्नाचं वर्गीकरण केलेलं दिसून येतं. आता आपण प्रत्येक उत्पन्नाविषयी त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो हे आता सविस्तरपणे जाणून घेऊयात. यामध्ये प्रथमतः मौद्रिक उत्पन्न म्हणजे काय, मनी इन्कम याविषयी जाणून घेऊयात. याला रोख उत्पन्न असे म्हटले जाते. अशा प्रकारचे उत्पन्न हे मुद्रा किंवा नाणे अर्थात पैशाच्या स्वरूपात उपलब्ध होत असते. या पैशाच्या स्वरूपातील उत्पन्नाचा विनियोग करून विविध वस्तूंचा आपणास लाभ घेता येतो. उदाहरणार्थ, पैसे खर्च करून त्यापासून अन्नविषयक गरज किंवा अन्य जीवनावश्यक गरजांची पूर्तता करता येते. आता आपण नियमित उत्पन्न याविषयी जाणून घेऊयात. नियमित उत्पन्न म्हणजेच जे रोख उत्पन्न
विशिष्ट ठरलेल्या अपेक्षित वेळात मिळण्याची खात्री असते त्याला नियमित उत्पन्न असं समजलं जातं. उदाहरणार्थ दरमहा मिळणारा पगार, बचत किंवा गुंतवणुकीवरील व्याज इत्यादी. आता आपण अनियमित उत्पन्न म्हणजेच इरेग्युलर इन्कम याविषयी जाणून घेऊयात. जे रोख उत्पन्न केव्हा मिळेल व किती मिळेल याची शाश्वती नसते किंवा त्याविषयी खात्री देता येत नाही, अशा उत्पन्नाला अनियमित उत्पन्न मानले जाते. उदाहरणार्थ शेती उत्पादनातील मालाच्या विक्रीनंतर नफा, व्यापारातील किंवा उद्योगातील किंवा व्यवसायातील नफा, खाजगी क्षेत्रातील बोनस, बक्षिसं इत्यादीचा समावेश यामध्ये होतो. आता आपण अमौद्रिक उत्पन्न नॉन मनी इन्कम यामध्ये काय समाविष्ट असतं हे जाणून घेऊयात. जे उत्पन्न पैसे किंवा रोखीच्या स्वरूपात नसून अन्य मालमत्तेच्या स्वरूपात उपलब्ध असते त्याला अमौद्रिक उत्पन्न असे म्हणतात. याचे मुख्यतः 2 प्रकारे विभाजन करता येते. यामध्ये वास्तविक उत्पन्न आणि संतोष उत्पन्न मानलं जातं. वास्तविक उत्पन्न म्हणजेच रिअल इन्कम. रिअल इन्कम हे अमौद्रिक प्रकारातील उत्पन्न असल्याने ते रोख पैशाच्या स्वरूपात आढळत नाही. कुटुंबाची स्थावर व जंगम मालमत्ता, विविध भौतिक वस्तू, विविध सार्वजनिक सेवा ही सर्व वास्तविक उत्पन्नाची उदाहरणे आहेत. निकेल व डार्सी यांनी केलेल्या व्याख्येनुसार घर, शेती, जागा, प्लॉट, मळा, जंगम मालमत्ता उदाहरणार्थ वाहन, मुव्हेबल अँड इममुव्हेबल प्रॉपर्टी, भौतिक सोयीसुविधा, शाळा, ग्रंथालये, पोलीस सेवा, अग्निशमन दल सेवा, सार्वजनिक करमणुकीची साधने, सार्वजनिक दवाखाने इत्यादी विविध बाबींचा समावेश वास्तविक उत्पन्नामध्ये केला जातो. आता आपण प्रत्यक्ष उत्पन्न याविषयी जाणून घेऊयात. या प्रकारच्या उत्पन्नामध्ये पुढील काही घटक समाविष्ट असतात. त्यामधील पहिलं म्हणजे घरी तयार केलेल्या वस्तू वापरल्याने त्या विकत आणण्यासाठी लागणारा खर्च वाचतो किंवा ती वस्तू विकल्यास त्यापासून उत्पन्न मिळतं, त्यास प्रत्यक्ष उत्पन्न असं म्हणतात. त्याचबरोबर कुटुंबापाशी असलेल्या टिकाऊ वस्तूंचे उपयोगिता मूल्य म्हणजेच एका प्रकारचे प्रत्यक्ष उत्पन्न मानले जाते. उदाहरणार्थ राहण्यासाठी स्वतःचे घर असल्यास घर भाड्यासाठी द्यावा लागणारा पैसा वाचतो. हे देखील प्रत्यक्ष उत्पन्नाचाच एक प्रकार आहे. त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यांनी दिलेली सेवा हे देखील एक प्रकारचे प्रत्यक्ष उत्पन्न होय. कारण घरातील व्यक्ती जी सेवा, गृहकार्याचा भार उचलणे, जी सेवा देतात त्याद्वारे पैशाची बचत होऊन एक प्रकारे उत्पन्न वाढते. याच सेवा नोकराकरवी करून घेण्याचे ठरविल्यास त्यासाठी पैसा खर्च करावा लागतो. उदाहरणार्थ गृहिणी गृहस्वच्छता, स्वयंपाक, देखभाल इत्यादी गृहकार्य करून सेवा देते. त्याऐवजी पगारी नोकर ठेवल्यास त्यासाठी खर्च करावा लागतो. सामाजिक सोयीसुविधांची उपलब्धता असणे हे प्रत्यक्ष उत्पन्नच मानले जाते. सार्वजनिक दवाखाने, वाचनालये, बाग बगीचे, वाहतुकीची साधने, पोलीस पथकाची सेवा, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा इत्यादी अनेक बाबींचा समावेश प्रत्यक्ष उत्पन्नात केला जातो. स्वतःचे वाहन असल्यास वाहतुकीचा खर्च वाचतो. स्वतःची शेती असल्यास त्यातील धान्य, भाजीपाला, फुले, फळे उपलब्ध होतात, म्हणून त्या बाबीसाठी खर्च करावा लागणारा पैसा वाचतो. तसेच शेती उत्पादनाच्या विक्री केल्यास त्यापासून उत्पन्नाची प्राप्ती होऊ शकते. कुटुंबातील सदस्य त्यांच्या ज्ञानाचा, कौशल्याचा, ऊर्जेचा वापर करून कुटुंबास विविध प्रकारच्या सेवा देतात, म्हणून त्या सेवांसाठी पैशाच्या स्वरूपात द्यावयाचा मोबदला वाचतो. अर्थात त्यामुळे मौद्रिक उत्पन्नाची बचत होते. वरील उदाहरणावरून असं लक्षात येतं की अमौद्रिक उत्पन्नाची व्याप्ती फार मोठी असून त्यामध्ये अनेक बाबींचा समावेश होतो. म्हणून या सर्व विचार व्यवस्थापनामध्ये करायचा पाहिजे. तसेच न केल्यास कुटुंबाचे वास्तविक उत्पन्नाची गणना कमी होते.
आता आपण अप्रत्यक्ष उत्पन्न याविषयी जाणून घेऊयात. मौद्रिक उत्पन्नाद्वारे मिळू शकणाऱ्या वस्तू किंवा सेवा यांच्या परिमाणाचा विचार अप्रत्यक्ष उत्पन्नात केला जातो. उदाहरणार्थ, आज 10,000 रुपये मासिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबाच्या ज्या गरजा भागतात त्याच गरजा 10,000 रुपयात पुढील काही वर्षानंतर पूर्ण होतीलच, भागवल्या जातीलच असं नाही. म्हणजेच कुटुंबाचे मौद्रिक उत्पन्न तेवढेच राहिले असले तरी रुपयांची क्रयशक्ती कमी झाल्याने अप्रत्यक्ष उत्पन्न कमी झाले आहे असे दिसते. तज्ज्ञांच्या मते वरील सर्व बाबींच्या सोबत वास्तविक उत्पन्नामध्ये काही घटकांचा समावेश करावा लागतो, जसे की कौशल्य, शक्ती, ऊर्जा यांचा देखील उपयोग केल्यास उत्पन्नात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष भर पडू शकते किंवा रोख उत्पन्नाची बचत करता येते. म्हणून अर्थव्यवस्थापनाचा विचार करताना कुटुंबाजवळ विविध स्वरूपात उपलब्ध असलेले उत्पन्न कोणकोणते आहे याचे संपूर्ण ज्ञान करून घेणे आवश्यक असते. आता आपण संतोष उत्पन्न म्हणजे काय याविषयी जाणून घेऊयात. यालाच मानसिक उत्पन्न असेही म्हटले जाते. निकेल आणि डॉर्सी यांच्या मते दैनंदिन जीवनातील मौद्रिक उत्पन्न व वास्तविक उत्पन्नाच्या उपयोगानंतर मिळालेल्या समाधानाचा प्रवाह किंवा संतोषाची प्राप्ती होत असते त्यालाच संतोष उत्पन्न असे म्हणतात. ज्यायोगे मानसिक व शारीरिक पातळीवर सुखाची प्राप्ती होते. हे उत्पन्न अमूर्त, इनटँजिबल असते, त्यामुळे जीवनाची गुणवत्ता निश्चित होत असते. एखाद्या कुटुंबाचे मौद्रिक उत्पन्न खूप जास्त नसते तरी ते कुटुंब समाधानी व आनंदी दिसते. म्हणजेच या कुटुंबाचे संतोष उत्पन्न जास्त आहे असे दिसून येते. संतोष उत्पन्न ही मानसिक पातळीवरील अनुभूती आहे. अशा कुटुंबाजवळ मौद्रिक उत्पन्नाचा उत्तम तऱ्हेने कसा विनियोग करायचा याचे ज्ञान असते व त्यामुळे सर्वांच्या गरजा कौशल्याने पूर्ण केल्या जातात व कुटुंबातील सर्व सदस्य समाधानी होतात. अशा रीतीने आपण आता कौटुंबिक उत्पन्नाचे वर्गीकरण हे सविस्तरपणे जाणून घेतलेले आहे. आता आपण कौटुंबिक उत्पन्नाचे विविध स्रोत कोणते आहेत याविषयी जाणून घेऊयात. सोर्सेस ऑफ फॅमिली इन्कम यामध्ये वेतन, मजुरी, निवृत्तीवेतन, भाडे, व्याज, नफ्याचा हिस्सा किंवा नफा यांचा समावेश होतो. आता आपण प्रत्येकाविषयी सविस्तरपणे जाणून घेऊयात. कुटुंबास रोख मौद्रिक उत्पन्नाची प्राप्ती विविध मार्गाने होत असते. आता यामध्ये पहिलं आहे वेतन म्हणजेच सॅलरी. महिनाभर काम केल्यावर महिन्याच्या अखेरीस कामाचा मोबदला म्हणून जी रक्कम मिळते त्याला वेतन असे म्हणतात. हे उत्पन्न दरमहा नियमित स्वरूपात मिळते. ते किती मिळणार व केव्हा मिळणार हे निश्चित असते. दुसरं स्रोत आहे मजुरी म्हणजेच वेजेस. प्रत्येक दिवसाच्या कामाचा विचार करून दिला जाणारा मोबदला म्हणजेच मजुरी होय. जेवढे दिवस काम केले तेवढ्याच दिवसाचा मोबदला दिला जातो. घर बांधणी, रस्ते बांधणी, शेतमजुरी इत्यादी श्रमिक व्यक्तींना या स्वरूपात रोख पैसे मिळतात. त्यानंतर आहे निवृत्तीवेतन म्हणजेच पेन्शन. कायमस्वरूपी पूर्ण वेळ नोकरीचा कालावधी पूर्ण केल्यावर व्यक्ती निवृत्त होतात तेव्हा ठराविक रक्कम निवृत्तीवेतन म्हणून दिली जाते. ही रक्कम निश्चित असते. त्यानंतर भाडे म्हणजेच रेंट. कुटुंबाच्या मालकीची जागा घर दुसऱ्याच्या वापरायला दिल्यावर दर महिन्याला त्याचा मोबदला म्हणून भाडे मिळते. करारानुसार ही रक्कम निश्चित असून त्याचा कालावधीही निश्चित असतो. त्या जागेचा भरावा लागणारा कर वगळता इतर रक्कम उत्पन्न म्हणून जमेस धरता येते. त्यानंतर व्याज म्हणजेच इंटरेस्ट हे देखील कौटुंबिक उत्पन्न मिळवण्याचं स्रोत आहे. बँक किंवा तत्सम संस्थांमध्ये बचत म्हणून निश्चित कालावधीसाठी किंवा एखाद्या खात्यामध्ये पैसे ठेवले असल्यास ठराविक रक्कम व्याज म्हणून मिळते. त्यानंतर नफ्याचा हिस्सा व नफा म्हणजे डिव्हिडंड. औद्योगिक समूहामध्ये किंवा बँकेमध्ये भाग भांडवलाच्या स्वरूपात पैसे गुंतविले असल्यास त्याचा विशिष्ट रक्कम
नफ्याचा हिस्सा म्हणजे डिव्हिडंड म्हणून मिळत असते. व्यापार केल्यानंतर त्यामधील खर्च वजा जाता उरणाऱ्या उत्पन्नाला नफा असे म्हणतात. उद्योग करणाऱ्या कुटुंबाचा नफ्याच्या स्वरूपात रोख उत्पन्न मिळते. नफ्याची रक्कम केव्हा मिळेल व किती मिळेल याची निश्चिती नसते. आता आपण कौटुंबिक उत्पन्नाच्या वितरणावर व व्यवस्थापनावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत पाहूयात. कुटुंबाचा आकार व स्वरूप, कौटुंबिक जीवनचक्राची अवस्था, कुटुंबाचे उद्दिष्ट, उत्पन्नाचे स्वरूप, कुटुंबाचा सामाजिक आर्थिक दर्जा व जीवनमानाचा स्तर, स्त्रियांचे अर्थार्जन या व व्यक्तीचे वय, निवासस्थान या गोष्टींचा यात समावेश होतो. आता आपण याविषयी सविस्तरपणे पाहूयात. त्यामधील नंबर 1 कुटुंबाचा आकार व स्वरूप. कुटुंबातील सदस्यांच्या संख्येवर कुटुंबाचा आकार अवलंबून असतो. मोठ्या आकाराचे कुटुंब म्हणजेच अधिक सदस्य संख्या असलेले कुटुंब. इतरांच्या तुलनेत त्यांच्या खर्चाचे स्वरूप भिन्न असते व कुटुंबात काही सेवा सदस्यांकडून मिळत असल्या तरी दरडोई खाण्यापिण्याचा खर्च वाढतो. एकत्रित निवासस्थानामुळे सोयीमुळे भिन्न घरांमध्ये राहण्याचा खर्च वाचतो, परंतु इतर अनेक विविध खर्च करावे लागतात. तसेच एकत्र कुटुंबामध्ये विभक्त कुटुंबाच्या तुलनेत जबाबदाऱ्या व सेवा सामायिकपणे उचलल्या जातात. त्यामुळे अशा कुटुंबाच्या उत्पन्नाचे व्यवस्थापन इतरांपेक्षा भिन्न असते. विभक्त व छोट्या कुटुंबात उत्पन्नाचे वितरण करणे व सर्वांच्या गरजा भागविणे सुलभ असते. कुटुंबाचा लहान किंवा मोठा आकार, एकत्र व विभक्त कुटुंब या स्वरूपामुळे उत्पन्नाच्या वितरणामध्ये व व्यवस्थापनामध्ये निश्चितच फरक आढळतो. तसेच अशा कुटुंबामध्ये कमावते व्यक्ती किती आहेत व ते त्यांचे उत्पन्न किती व कसे मिळते यावर व्यवस्थापनामध्ये सुलभता किंवा क्लिष्टता आढळून येते. कौटुंबिक जीवनचक्राची अवस्था हे देखील परिणाम करतं. कौटुंबिक जीवनचक्राच्या 3 अवस्था मानल्या जातात. प्रारंभिक अवस्थेत पती पत्नी हे 2 सदस्य असतात. द्वितीय विस्तारित अवस्थेत पती पत्नी व मुले यांचा समावेश होतो. ही अवस्था मुलांचे शिक्षण पूर्ण होऊन ते पूर्णतः स्वावलंबी होईपर्यंत असते, त्यामुळे त्यामध्ये फार मोठ्या खर्चाची मागणी असते. तिसऱ्या आकुंचित अवस्थेत मुले विवाहित होऊन इतरत्र निवास करीत असतात व निवृत्तीच्या स्थितीतील पती पत्नी कुटुंबात असतात. जीवनचक्रातील या 3 अवस्थांमधील सदस्यांच्या गरजा वेगवेगळ्या असतात. प्रारंभिक अवस्थेत उत्पन्न कमी असते. विस्तारित अवस्थेत अनुभवाबरोबरच उत्पन्नही वाढलेलं असतं. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीही विस्तारित अवस्थेत पुढे अधिक कमाई करू लागतात, कारण व्यवसायात त्यांचा जम बसतो, कौशल्य वाढते. तिसऱ्या आकुंचित अवस्थेत निवृत्ती वेतनावर अवलंबून राहावे लागते. यावेळी कुटुंबातील सदस्य संख्याही कमी झालेली असते. अशा विविध स्थितीमध्ये कौटुंबिक उत्पन्नाच्या व्यवस्थापनावर व वितरणावर प्रभाव पडत असतो हे दिसून येतं. कुटुंबाची उद्दिष्टे हे देखील परिणाम करतात. कुटुंबाचे उत्पन्न व कुटुंबाची उद्दिष्टे या 2 घटकाचा परस्पर संबंध असतो, कारण कुटुंबास जी उद्दिष्टे गाठायची असतात त्यानुसार खर्चाची योजना तयार होते, म्हणजेच उत्पन्नाच्या वितरणावर उद्दिष्टांचा प्रभाव पडतो. ही कौटुंबिक उद्दिष्टे जीवनमूल्याशी निगडीत असतात. जसे एखाद्या कुटुंबाचे मूल्य आरोग्य असेल, पोषक आहार व व्यायाम, शुद्ध पर्यावरण, स्वच्छता अशा अनेक गरजांसाठी खर्चाची तरतूद केली जाते. किंवा एखाद्या परंपरावादी कुटुंबामध्ये परंपराचे जतन करण्यासाठी धार्मिक सण, समारंभ, उत्सव यावर खर्च केला जातो. यावरून असं दिसतं की जीवनमूल्य कुटुंबाची उद्दिष्टे निश्चित करतात व त्यानुसार कुटुंबाच्या खर्चाचा आकृतिबंध बदलतो. सारखेच उत्पन्न असणाऱ्या 2 कुटुंबाची उद्दिष्टे भिन्न असल्याने त्यांच्या खर्चाच्या आकृतिबंधामध्ये भिन्नता आढळते. उत्पन्नाचे स्वरूप कोणते आहे हे देखील परिणाम करतं. कौटुंबिक उत्पन्नाच्या स्वरूपाचा प्रभाव त्यांच्या व्यवस्थापनावर व वितरणावर पडतो असे दिसतं. निश्चित उत्पन्न असल्यास व्यवस्थापन सुलभ होते. साप्ताहिक, पाक्षिक, मासिक या कालावधीमध्ये निश्चित उत्पन्न मिळत असेल तर व्यवस्थापन करताना तो कालावधी लक्षात घेता येतो. परंतु जेव्हा उत्पन्नाचे स्वरूप अनिश्चित असेल, वर्षातून 1 ते 2दा प्राप्त होणारे असे असेल तर त्याची व्यवस्थापन
त्या कालावधीनुसार करावे लागते. दीर्घकालीन उत्पन्न जास्त असेल तर काही मोठ्या खर्चाची पूर्तता यामधून करता येते. तसे नसल्यास मासिक उत्पन्नातून विशिष्ट प्रमाणात रक्कम बाजूला ठेवली जाते व त्यातून मोठ्या खर्चाच्या बाबीसाठी तरतूद करावी लागते. यावरून असं दिसतं की उत्पन्नाचे प्रमाण व स्वरूप याचा प्रभाव व्यवस्थापनावर पडत असतो. कुटुंबाचा सामाजिक आर्थिक दर्जा व जीवनमानाचा स्तर हा देखील परिणाम करतो. सामाजिक आर्थिक दर्जा टिकविण्यासाठी प्रत्येक कुटुंब प्रयत्न करीत असतं. एखादं कुटुंब ज्या समाज आर्थिक दर्जाने जीवन व्यतीत करते त्यानुसार अपेक्षित जीवनमानाचा दर्जा टिकवावा लागतो व त्यामुळे आर्थिक व्यवस्थापनात भिन्नता आढळते. उदाहरणार्थ, एखादे प्रतिष्ठित कुटुंब त्याची प्रतिष्ठा विशिष्ट स्तर कायम ठेवण्यासाठी आर्थिक सोय करताना दिसतात. तसेच महानगरांमध्ये राहणाऱ्या कुटुंबास उच्च स्तर टिकविण्यासाठी अधिक रकमेची तरतूद करावी लागते व लहान गावामध्ये तसाच दर्जा टिकवण्यासाठी कमी रक्कम खर्च होते. प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी कपडे लत्ते, पाहुण्यांचे स्वागत, भेटीगाठी इत्यादी बाबींवर भरपूर पैसे खर्च करावे लागतात. कामाचे ठिकाण घरापासून दूर असेल तर वाहन खर्च अधिक मोठ्या प्रमाणात करावा लागतो. त्यानंतर स्त्रियांचे अर्थार्जन. काही कुटुंबात स्त्रिया नोकरीसाठी व व्यवसायासाठी घराबाहेर पडतात. या गृहकार्यासाठी अधिक वेळ देऊ शकत नाही. त्यांना नोकराकरवी ती कामे करून घ्यावी लागतात व त्यासाठी पैसे खर्च करावे लागतात. तसेच तिच्या अर्थार्जनासाठी ज्या बाबींची आवश्यकता असते त्याची पूर्तता करण्यासाठी पैसे खर्च करावे लागतात. म्हणून पूर्ण वेळ गृहिणी व घराबाहेर पडून अर्थार्जन करणाऱ्या स्त्रियांच्या कुटुंबामध्ये खर्चाचा आकृतिबंध वेगळा दिसतो. मिळवत्या व्यक्तीचे वय हे देखील परिणाम करतं. कौटुंबिक उत्पन्न व मिळवत्या व्यक्तीची वय या दोन्ही बाबींचा परस्पर संबंध आहे. लहान वयामध्ये कमाई करण्यास नुकतीच सुरुवात झाली असते तेव्हा कौटुंबिक उत्पन्न कमी असते. वाढत्या वयाबरोबर उत्पन्न वाढते. अनुभव वाढल्याने पगार वाढ, बढती इत्यादीमुळे उत्पन्न वाढते. सेवानिवृत्तीच्या वयानंतर उत्पन्न कमी होते. स्वतःचा व्यवसाय करीत असलेल्या व्यक्तीची क्षमता वाढत्या वयानुसार कमी होत जाते व उत्पन्न कमी होऊ शकते. निवासस्थान. कुटुंबाचे निवासस्थान शहरात, उपनगरात किंवा ग्रामीण भागात असेल तर त्याच्या उत्पन्नाच्या वितरणावर किंवा व्यवस्थापनावर त्याचा प्रभाव पडलेला दिसून येतो. बरेचदा असे दिसते की महानगरामध्ये कुटुंबाचे उत्पन्न उपनगरातील व्यक्तीपेक्षा जास्त असते, परंतु त्या प्रमाणात तेथे खर्चही अधिक लागतो असे आढळते. त्यामुळे निवासस्थानानुसार खर्चाचा आकृतिबंधात भिन्नता दिसून येते. अशा रीतीने आपण आज कौटुंबिक उत्पन्नाची परिभाषा, कौटुंबिक उत्पन्नाचे वर्गीकरण, कौटुंबिक उत्पन्नाचे विविध स्रोत, कौटुंबिक उत्पन्नाच्या वितरणावर व व्यवस्थापनावर परिणाम करणारे घटक या सर्वांविषयी सविस्तर जाणून घेतलेले आहे. आज आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.